तर महिला डॉक्टरला वर्षभर पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जायची असा सवाल धस यांनी विचारलाय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुरेश धस यांनी हा सवाल उपस्थित केलाय। त्यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। 82 पीएम रिपोर्टचा गठ्ठा महिला डॉक्टरच्या रूममध्ये आढळलेला आहे। महिला डॉक्टरवर बदने चुकीची कामं करण्यासाठी दबाव टाकत होता असा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। एका लेकराने आत्महत्या केलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे। तुमच्या अंडर काम करणारी मुलगी आहे आणि त्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही इतकं बेदरकारपणे उत्तर जर देत असतील तर धुमाळ डॉक्टर त्या ठिकाणी नेमकं काय करत होते? वर्षभर सतत तिला पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जात होती? इतर डॉक्टर नव्हते का तिथं? त्या 82 मला वाटतं 82 पीएम रिपोर्टचा गठ्ठा मुलीच्या त्या राहत्या रूममध्ये सापडलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडेवरती सतत फेब्रुवारी महिन्यापासून प्रचंड दबाव टाकण्याचं, अतिशय चुकीच्या पद्धतीचे कामे करा अशा प्रकारचे प्रेशर तिथले जे पोलीस अधिकारी आहेत बदने हे त्या ठिकाणी करत होते। त्याच्यावरती सुद्धा त्या मुलीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यांची तक्रार पोलीस निरीक्षकाकडे, उपनिरीक्षकाकडे, त्याच्यानंतर DYSPकडे सतत तक्रार करूनही ते लेकरू एकटं पडलं।